नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा आज संक्रांती आहे. तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा काल भोगी, आज संक्रांत आणि उद्या किंक्रांत. तर बघा आज असं म्हटलं जातं की देवी संक्रांतीने संक्रासुर नावाच्या राक्षसाचा वध आज केलेला होता, म्हणून आज आपण मकर संक्रांती या नावाने हा सण साजरे करतो. त्याचबरोबर बघा उद्या आहे किंक्रांती, करिदिन ह्या नावाने ओळखलं जातं, जे की किंक्रांतीला. तर बघा या दिवशी काही कामे वर्ज केली जातात. बघा पौष शुक्ल षष्टीचा हा दिवस किंक्रांत म्हणून आपण साजरी करत असतो. या दिवशी बघा देवी संक्रांतीने किंक्रासुर नावाच्या राक्षसाचा, जो की गरिबांना खूप त्रास देत होता, त्या त्रासातून मुक्त केलेलं होतं, जो की उद्याचा दिवस किंक्रांतीचा दिवस. तर बघा या दिवशी देवी संक्रांतीने किंक्रासुर राक्षसाचा वध केला आणि लोकांना, जनतेला या दिवशी मुक्त केलं त्यांच्या जाचांपासून. तर बघा त्याच म्हणजे किंक्रांतीला समर्पित की या दिवशी असं म्हटलं जातं की काही गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे किंवा या दिवशी असं म्हटलं जातं की काही शुभ कार्य करू नये, काही कामे ही वर्ज केली जातात असं सांगितलं गेलेलं आहे. आता त्याचा मानण्याचा हा प्रश्न असतो, पण या दिवशी असं म्हटलं जातं की बघा किंक्रांती दिवशी शिळ अन्न हे खाल्लं जातं. त्याचबरोबर बघा या दिवशी केस धुवू नये, त्याचबरोबर केस कटिंग करू नये असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर बघा या दिवशी घरात कटकटी भांडणं होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा अगदीच की किती जरी ठरवलं ना तर ते होत नाही, आणि काही ना काही कारणांमुळे कटकटी भांडणं हे प्रत्येकाच्याच घरात हे होत असतात. आणि ज्या दिवशी आपण ठरवतो ना की नाही आज मला शांतता हवी, आज घरात कटकटी भांडणं करायची नाही, त्या दिवशी त्यावरून असं काहीतरी होत असतं. त्यामुळे सर्वांनी या दिवशी एक ठरवा की कितीही काही झालं, कोणीही काही बोललं तरी सुद्धा घरात कटकटी भांडणं होणार नाहीत याची मी स्वतः काळजी घेणार आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी बघा घरात जर कटकटी भांडणं झाली तर वर्षभर आपल्या घरात तेच चालतं. त्याचबरोबर बघा या दिवशी असं सुद्धा सांगितलं जातं की मांसाहार घरात कोणीही करू नये. बऱ्याच जणांना सवय असते, अगदी सण झालाय ना मग चला करायचं, पण असं नाहीये. किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला घरात मांसाहार सुद्धा करायचा नसतो. त्याचबरोबर नखे कापणे, असं म्हटलं जातं की ते सुद्धा, नखे कापणे हे सुद्धा आपल्याला या दिवशी वर्ज करायचं आहे. शिळ अन्न खाल्लं जातं. बरेच घरं असे आहेत की या दिवशी शिळ अन्न खातात या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी. त्याचबरोबर बघा काही गोष्टी किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत, तर त्याबद्दल सांगते. तर या दिवशी आपल्याला दान धर्म मोठ्या प्रमाणात करायचा आहे. बघा भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत हा 3 दिवसाचा सण दान धर्म करण्यासाठी खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. मग अगदीच तुम्ही या दिवशी गोरगरिबांना दान धर्म करू शकता. त्याचबरोबर बघा अगदीच की तिळाचं दान, गुळाचं दान हे तुम्ही आवर्जून करू शकता. एखाद्या व्यक्तीला अन्नदान करू शकता, किंवा या दिवशी तुम्ही कोरडा शिधा सुद्धा एखाद्या व्यक्तीला देऊ शकता. बघा तुम्ही कोणाला देताय यापेक्षा त्या अन्नामुळे कोणाचं तरी एका टाइमचं भागेल, एका टाइमचं पोट भरेल एवढं तरी द्या. आणि त्याचबरोबर बघा अगदीच कोणालाही देण्यापेक्षा गरजू व्यक्तींना देण्याचं पुण्य काहीसं वेगळंच असतं. कारण तुम्ही कोणालाही देणार तर ते ज्याच्याकडे आहे त्याला देण्यात काहीही अर्थ नसतो. कारण बघा एखाद्या गरजूला एक वेळचं जरी तुम्ही जेवण दिलं किंवा एका वेळचं जरी शिधा दिला तर त्याचं खरंच म्हणजे ते खाऊन त्याचा आत्मा खरंच आपल्याला आशीर्वाद देत असतो. त्यामुळे अशाच व्यक्तींना अन्नदान करा की ज्यांना खरंच गरज आहे. खूप गरीब आहेत अशा व्यक्तींना अन्नदान करावं, किंवा अगदीच जे व्यक्ती रोडवरती राहत आहे, ज्यांना कोणीच नाहीये, किंवा अगदीच की अनाथ आश्रम, अशांना तुम्ही अन्नदान करा, किंवा अगदीच तिथं तुम्ही शिधा देऊ शकता. ज्यांना खरंच एका वेळचं अन्न सुद्धा मिळत नाही अशांना दान केल्यानंतर ते सत्कर्मी लागतं असं सांगितलं जातं. म्हणजे बघा काल, आज आणि उद्या आपल्याला दान धर्म करायचा असतो. तर बघा या दिवशी तुम्हाला काय करायला हवं, तर या दिवशी तुम्ही नक्कीच की सेवा करू शकता. ज्या कोणत्या देवांना तुम्ही मानता त्या देवाची तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकता. असं म्हटलं जातं की जे तुम्ही या दिवशी करता तर ते वर्षभर टिकतं आपल्याला. त्यामुळे तुम्ही अगदीच जर सेवा केली तर त्याचं पुण्यफळ आपल्याला आयुष्यभर राहणार आहे, वर्षानुवर्ष राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं शक्य होईल
तर तुम्ही नक्कीच की बघा स्वामींची सेवा करा, स्वामी चरित्र सारामृत पठण करा. त्याचबरोबर जे काही तुम्ही कोणत्या देवाला मानताय त्या देवाची उपासना करा, सेवा करा. किंवा अगदीच की बघा जे वर्किंग आहे, ज्यांना खरंच टाइम नाहीये, तर तिथं तुम्ही अगदीच की काम करत करत नामस्मरण करू शकता. असे किंवा प्रवासात सुद्धा तुम्ही कोणतं ना कोणतं सेवा करू शकता. जसं की स्वामी चरित्र असू देत किंवा दुर्गाष्टक, जे काही तुम्हाला सेवा करायची आहे तर ते तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा करू शकता. आता जी काही माहिती बऱ्याच जाती धर्मामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी पाळलीही जाते किंवा पाळलीही जात नाही, ज्या त्याच्या हितं वेगवेगळी प्रथा परंपरा असते, त्याच पद्धतीनं तुम्हाला हे घ्यायचं आहे. तुमच्या इथं जर खरंच पाळलं जात असेल तर तुम्ही सर्व काही हे पाळू शकता. बघा असं सांगितलं जातं की किंक्रांती दिवशी हे आवर्जून पाळलं जावं किंवा जी काही कामे सांगितलेली आहेत तर ते करावी, सेवा करावी. त्याचबरोबर बघा जे काही टाळावं तर ते टाळलंच गेलं पाहिजे. अशी काही किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला हे पालन करणं तेवढंच गरजेचं आहे. पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.